नमस्कार कौस्तुभ. नमस्कार वेदांत. सुप्रभात. सुप्रभात. आपण ठरवल्याप्रमाणे लवकर उठलो तर. हो, मला वाटतं आपण या पॉडकास्ट अधिकाधिक वेळा रेकॉर्ड करायला हवा. म्हणजे आपोआप आपण लवकर उठत जाऊ, वेगळं आपल्याला कारण नको. हो, म्हणजे ठीक आहे, आपण बाकी निमित्ताने होणार नाही. एरवी इतर कारणं आहेत आपल्याकडे आणि आपण त्यामुळे लवकर उठतोय. पण मुख्य पॉडकास्टला येण्यासाठी जो उत्साह आहे तो जर आपल्याला जास्त नियमितपणे वापरता आला तर उत्तम. मी तुला मगाशी सांगत होतो रेकॉर्ड सुरू करण्यापूर्वी की मनाच्या श्लोकांमुळे मला खरोखर फायदा होतो आहे. माझ्या मानसिकतेत फरक पडतो आहे. आता जास्त शांत वाटतं. माझ्या स्वतःबद्दलचं माझं वास्तव आणि जगाविषयीचं वास्तव जेवढं मला समजतं तेवढं, त्यावरनं आधी जेवढा मी व्यथित व्हायचो, जेवढा मला त्रास व्हायचा, राग यायचा किंवा हतबलं वाटायचं की अरे यार, जगात किती गोष्टी चालू आहेत ज्या मला आवडत नाही आहेत आणि मी काही नाही करू शकत. पण त्या सगळ्याची चीड येणं, त्या सगळ्याचा वैताग येणं आता कमी झालं आहे. कमी झालं आहे म्हणजे असं नाही आहे की त्याने फरक पडेन असं झालं आहे पूर्णपणे, पण त्याच्यामुळे स्वतःचं डोकं फिरवून घेऊन माझ्या कामावर म्हणा किंवा माझ्या एकंदरीत दिवसावर, माझ्या मनोवस्थेवर त्याचा परिणाम होणं बंद झालं आहे. आणि ते मला लक्षात येतं की आपण दर आठवड्याला मनाच्या श्लोकांवर अशी चर्चा करतो आणि त्यातून काय बोध होतो आहे यावर बोलतो. तर त्याचा तो परिणाम असावा असं मला तरी वाटतं. कारण नाहीतर माझ्यात अचानक असा बदल का व्हायला लागला. अचानक नाही होत आहे, हळूहळूच होतोय, पण तो मला जाणवतोय, इतपत होतोय. कदाचित तो आपल्याला 1-2 महिन्यांनी अजून जाणवेल, जास्त आणखीन प्रकर्षाने जाणवेल. तुझ्या बाबतीत काय होतंय? मलाही थोडं गोष्टी जाणवत आहेत. तसं एक तर मी आधीच सांगितलं की जे आपण रेकॉर्ड केलेलं नको रे मना क्रोध हा खेदकारी, त्यानंतर थोडं असं प्रयत्न करतो की रागावर कंट्रोल आणायचा. आणि एक गोष्ट लक्षात येईल की बाईक चालवताना मला बिलकुल राग येत नाही आता, की ॲक्सेप्ट करतो आहे. आणि बाकीचे पण गोष्ट की तुला मगाशी सांगत होतो की आधी असे काही बॅनर वगैरे बघायचो रस्त्यावरती, आपण येता आता बॅनर दिसतात, काही लोक असतात जे आपल्याला आवडत नाही, तर आधी असं वाटतं तरी काय यार यांचे चेहरे मला बघावं लागत आहेत. पण आता त्याचा फरक पडत नाही की ओके आहे ते असो, आपण आपल्या आयुष्यावरती फोकस करूया. आणि अजून एक आणि काय होतं माहिती आहे का, आता समज आपण हे एपिसोड रेकॉर्ड करतोय तर त्यासाठी थोडंसं वाचावं लागतं आणि त्यानिमित्ताने हे डोक्यात राहतं की आपण वाचतोय, आपण हा प्रयत्न करतोय. आणि एक प्लॅसिबो इफेक्ट म्हणून माहिती आहे तुला गोष्ट, प्लॅसिबो इफेक्ट औषधांसाठी असतो, पण मला कदाचित वाटतं की तो बाकीच्या गोष्टींमध्ये पण लागू पडतो, बऱ्याच गोष्टीत लागू. हां, तर आपण जर ठरवलं की आपण सज्जन आहोत, हां, तर कदाचित तो हळूहळू आपल्या मनावर त्याचा फरक पडत असेल. विधींबाबत आता आपण मनाच्या श्लोकांवर बोलूया, श्लोकावर बोलूया, पण तू प्लासिबो इफेक्ट म्हणालास म्हणून मला विधींबाबत मी पाहिलेला एक व्हिडिओ आठवला आणि मला त्यावर प्रयोग करून पाहायचा आहे. वेगवेगळ्या समाजात विधी वेगवेगळे असतात, धार्मिक विधी, आणि वर्षानुवर्ष ते विधी चालत आलेत आणि लोक त्यावर विश्वास ठेवत आलेत. आपल्याकडे आपण आता हल्ली लोक नवस बोलतात, नवस करतात, मी असं काहीतरी करेन देवा, मी रोज येऊन तुझ्या पाया पडेन किंवा रोज नारळ फोडेन, काय जे असेल ते, जर तुम्हाला असं करून दिलंस तर. किंवा लोक पूर्वी यज्ञयाग करायचे, कर्मकांड म्हणतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे विधी लोक करत असतात. त्याचे तंत्र वेगळं असतं प्रत्येकाचं आणि त्यातून साध्य गोष्टी वेगळ्या होतात. तर जेवढा त्या विधीवर आपण जास्त विश्वास ठेवतो तेवढं त्याचं फळ येण्याची शक्यता जास्त असते. कारण आपण विश्वास ठेवतो म्हणून आपण तेवढी जास्त मेहनत घेतो की मी हा विधी पार पाडला आहे तर माझं जे ध्येय आहे ते साध्य होईल. हां, बरोबर. बरेच जण बघ, आता तू गायक असतात किंवा इतरही काही कलाकार असतात, ते स्टेजवर येऊन, मंचावर येऊन त्यांनी आपला कलाविष्कार सादर करण्यापूर्वी मागे विंगेत उभे राहून किंवा ग्रीन रूममध्ये असेल, कुठे जे असेल ते, त्यांचा स्वतःचे काहीतरी ठराविक विधी असतात, ते पूर्ण करतात. बरेच जण असतात असे की मी कामाला सुरुवात करण्यापूर्वी ठराविक गोष्टी मी करेन तर माझं काम आजचं छान होईल, सफळ होईल. त्या विधीवर विश्वास ठेवून, म्हणजे आता हे अगदी साधं उदाहरण झालं, पण लोक असं म्हणतात बघ की मला सकाळी चहा प्यायल्याशिवाय मला प्रेशर येत नाही.
तो एक प्रकारचा विधी आहे. तो डोक्यावर विश्वास बसलेला आहे की मी अमुक गोष्टी केल्याशिवाय माझी पुढची कामं होत नाहीत. ओके. जेवढं तुला आता चहा पिऊन प्रेशर येणं फार साधी गोष्ट झाली, पण तुझं काम जेवढं मोठं आहे, तुला जे साध्य करायचं आहे ते जेवढं जास्त आहे, जेवढं कॉम्प्लेक्स आहे, जटिल स्वरूपाचं आहे, तेवढा तुझा विधीसुद्धा गुंतागुंतीचा होत जातो. असं म्हणतात ना की पूर्वी आधी सगळं कॉन्सेप्च्युअल होतं, म्हणजे संकल्पनेवर भर होता. देव म्हणजे काय, आणि म्हणजे वेदकाळातलं, आधी ऋग्वेद काळातलं म्हणायचं झालं तर. पण नंतर मग यजुर्वेदात आणि कर्मकांड प्रचंड वाढत गेलं. आता आपण त्याबद्दल वाचू, हे सगळं ऐक्यू माहितीवर आहे, वाचलं नाही आपण, अजून वाचलं नाही आहे आपण. पण कर्मकांड वाढत गेलं आणि मग लोक वैतागले, कारण त्या कर्मकांडाच्या निमित्ताने सतत बळी देत होते लोक. कदाचित असं झालं की लोक विधीवरती जास्त विश्वास ठेवायला लागले स्वतःवरती ठेवण्यापेक्षा. हां, म्हणजे विधीवर अवलंबून जास्त राहायला लागले आणि मग ते प्रत्येक छोट्या मोठ्या बाबतीत अवलंबून राहायला लागले असतील. कारण सुरुवातीला त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे, आपण अमुक एक विधी केला आणि आपल्याला फळ मिळालं, तर असे विधी करत राहायला हवं. मग प्रत्येक गोष्टीसाठी जर विधी करत राहिलो तर त्याच्यात तेवढा बदल दिसायला हवा. सगळ्याच गोष्टींसाठी एकच विधी करून चालणार नाही, म्हणून ते विधी आणखीन गुंतागुंतीचे होत गेले. आणि मग त्यात बळी देण्याची प्रथा वाढत गेली, कारण जो विधी करून देतोय तो म्हणतोय की अरे मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे, जे काय असेल ते. मग त्यामुळे ते कर्मकांड वाढत गेलं आणि मग शेवटी लोक विटले त्याला. आणि तोही हा प्रकार विकोपाला जाऊ शकतो. त्यामुळे त्याचा मला वाटतं एक समतोल राखायला हवा की स्वतःवर किती विश्वास ठेवायचा आणि विधीवर किती ठेवायचा. आणि कधी तू मागे म्हणालेलास की एखादी जर समाज व्यवस्था असेल किंवा एक घरचं उदाहरण घेऊया की एखाद्या घरात जर त्या मुलाला खूप दाबलं जात असेल लहानपणी, तर मोठा होऊन तो जरा असा विद्रोही बनण्याची शक्यता, कोडगा ओरडत असतील सारखे. आणि तू मला समाज व्यवस्थेबद्दल सांगितलेलंस की जर एखाद्या समाजात जर असं एखादी गोष्ट असेल की एक्स्ट्रीम जर असतील ती लोक, तर त्यांची पुढची पिढी ही दुसऱ्या एक्स्ट्रीम बनण्याची शक्यता. हो, आपण हे एपिसोडवर चर्चा केली होती की आपण बोलता गप्पा मला वाटतं गप्पा मारता म्हटलं होतं की घरातले लोक जेवढे जास्त कर्मकांड किंवा अति कर्मठ असतील कुठल्याही त्यांच्या श्रद्धेविषयी, फक्त आपण आपल्या हिंदू धर्माविषयीच बोलतोय असं नाही, तेवढी पुढची पिढी त्याला, कारण त्यांच्या मनावर त्याचा असा परिणाम होतो की अरे मी आयुष्यभर हेच पाहिलंय, आता मला काहीतरी वेगळं हवं. ते विटले असतात, मग ते फार दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो. आणि आपल्या काही राज्यांमध्ये हेच घडतं. म्हणजे आपल्याला पश्चिम बंगाल आणि केरळची उदाहरणं आपल्याकडे आहेत. विधीबद्दल आपण बोलत होतो आणि आता त्यामागचा उद्देश हा होता की मला वाटतंय तू प्लासिबो इफेक्ट म्हणालास, त्यावरनं आपण विधींवर बोलायला लागलो. आणि मला वाटतंय मनाचे श्लोक आपण वाचतोय आणि आपण वाचतोय हे आपल्याला माहिती आहे. आपला विधी आहे का? हा, मला वाटतं हा आपला एक प्रकारचा विधी आहे, कारण आपण स्वतःला सांगतोय की मी मनाचे श्लोक वाचतोय आणि फक्त त्या जाणीवेमुळे आपण शांत होतोय. बरोबर. कधी कधी असं होतं की मी रागवतोय आणि मग ते मनाश्रेष्ठ धारिष्ठ, अरे वा, म्हणजे पण चांगले कधी पण ते की आठवलं पाहिजे मला ही गोष्ट त्यावेळी. कधी कधी होते की नाही बाबा राग गेला एकदम टोकाला. याचा अर्थ आपण एकंदरीत आपण जे जगतोय ते जास्त सावधपणे जगतोय असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आपला हा प्रवास चालू ठेवूया आणि पुढचा, बरोबर, आपला गोल हाच असला पाहिजे की सावधपणे जगतोय तर आता जगायला हवं, ना की भूतकाळात किंवा भविष्यात. बरोबर. आणि तेच आपल्यासाठी मला वाटतं खूप महत्त्वाचं ठरेल, कारण आपण टेन्शन घेत राहतो भविष्याचं आणि काळजी करत राहतो. काळजी म्हणजे काय म्हणतात की आपण रडत राहतो की आपण काय काय चुका केल्या आपल्या भूतकाळात. बरोबर, पश्चात्ताप करत राहतो. पुढे काय होणार याची पण आपल्याला भीती राहते. तर आपण आता पुढचा श्लोक घेऊया. चालेल. 9वा श्लोक आहे आज. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नुरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. पुढच्या माणसाचं आपल्याला द्रव्य नको, जो पैसा आपला नाही तो आपल्याला नको. हे खरं तर म्हणजे स्वयंस्पष्ट असायला हवं. आपण लहानपणापासून आपल्यावर कुठल्या प्रकारचे संस्कार होत आहेत आणि आपण आजूबाजूला काय घडताना पाहतो, त्यातून चांगलं काय वाईट काय याचा आपण बोध घेतो आणि आपण त्यातलं काय आत्मसात करायचं हे ठरवतो. कधी कधी काही गोष्टी नकळत आत्मसात होतात, पण जेवढं आपण जास्त सावधपणे जगायला लागू, आत्ता आपण म्हटलं तसं, तेवढं आपण योग्य अयोग्य याचा निर्णय घ्यायला सक्षम होतो. आणि त्यामुळे मग जर एखादी गोष्ट मला मिळते जी मिळवण्याची माझी योग्यता नाही आहे, अजून तरी नाही आहे समज, म्हणजे माझी
माझी इच्छा आहे, समज तुझी, सगळ्यांची इच्छा असते श्रीमंत व्हायचं आहे, पैसा सगळ्यांना हवा असतो, पण जर तो पैसा मला न कमावता माझ्या हातात येणार असेल तर मला त्याची किंमत राहील का, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, असा पैसा मला लाभला तर तो माझ्याकडे किती वेळ टिकून राहील, खऱ्या अर्थाने तो मला लाभेल का. आता बघ, तू म्हणालास की सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं. का व्हायचं असतं सगळ्यांना श्रीमंत? कारण सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं म्हणून मलाही श्रीमंत व्हायचं असतं. म्हणजे मला पैसा कमवायचा आहे, पैसा कमवून करायचं काय? हां, ते बऱ्याच लोकांना स्पष्टही नसतं ना काय करू. किंवा खूपदा लोकांना असतं की मला पैसा कमवायचा आहे आणि मला तो उडवायचा आहे. हां, म्हणजे मी हे घेईन ते घेईन असं, म्हणजे मी खर्च करत जाईन पण ते साठवण्याची जी काय म्हणतात, आता उदाहरण घेऊया एक आपण. खूपदा बघे जमीन विकून वगैरे लोकांना पैसे मिळतात, तर त्यांचे ते पैसे तेवढे साठले जात नाहीत, त्यांच्या 1-2 पिढ्यांमध्ये ते पैसे संपतात. कारण त्यांना माहितीच नसतं की या पैशाचं करायचं काय, गुंतवायचे कसे. कारण त्यांनी, जसं तू म्हणालास ना की अचानक मला जर पैसा मिळाला तर तो मला लाभेल का, कारण त्यांचं ते काय म्हणू शकतो आपण, त्यांच्याकडे आर्थिक साक्षरता नसते. त्यामुळे होतं असं की त्यांच्याकडे पैसा टिकून राहत नाही. मी सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तक आहे, वाचलेस ना तू? आहे माझ्याकडे पण वाचलं नाही. अच्छा, ते त्याच्यात पहिल्याच धड्यात आहे कदाचित की तो जो लेखक आहे तो एक ठिकाणी वॅले म्हणून कामाला होता आणि तिथे झालं असं की तो एक माणूस, तो बघायचा की लोक किती मोठमोठ्या गाड्या वगैरे घेऊन येत आहेत, सगळ्या पोर्श, मर्सिडीज, आणि त्याला पण वाटायचं की आपल्याकडे पण अशी एक गाडी असावी. आणि मग त्याने तिथे एक उदाहरण सांगितलं एका माणसाचं की ज्याला कंपनीला ब्लँक चेक दिलेले. अच्छा. हां, आणि तो तरुण होता, 20-25 वर्षाचा वगैरे असेल, आणि त्याच्याकडे एवढा पैसा होता की त्याला कळायचं नाही मी करू काय. तर तो सोन्याची नाणी विकत आणायचा आणि त्याच्या खिडकीतून समुद्रात फेकायचा. अशी कुठली कंपनी आहे ब्लँक चेक देणारी? अशा खूप आहेत आपल्या पुण्यात वगैरे पण, अशा दिल्या आहेत खूपशा लोकांना ब्लँक चेक, जे जमिनीसाठी दिल्यात. ह्याला दिलेलं याची कंपनी विकत घेण्यासाठी, ह्याची कोणतरी सॉफ्टवेअर कंपनी होती, ती विकत घ्यायला त्याला दिलेला. मुद्दा हा नाही आहे की कंपनी कोणती होती, मुद्दा आहे की हा करायचा काय त्या पैशाचं, की हा ती नाणी फेकायचं समुद्रात. आणि ह्याला जो लेखक आहे त्याला वाटलं अरे किती पैसा असेल याच्याकडे, असा संपणार नाही. पण तो पटकन गरीब झाला तो माणूस. आपण कौन बनेगा करोडपती सारखे जे कार्यक्रम असतात त्यांच्या विजेत्यांच्या नंतरच्या गोष्टी आपण ऐकतो की हा जिंकला होता, करोडपती झाला होता, 1 कोटी 5 कोटी जिंकला होता, पण आता रस्त्यावर आलाय वगैरे. आता सगळ्यांच्या बाबतीत तसं होत असेल नसेल माहीत नाही, पण बरीच उदाहरणं अशी येतात की अचानक पैसा, जेवढ्या अचानकपणे पैसा आपल्याकडे येतो तेवढ्याच झरकन तो आपल्या हातून निघून जातो. आयन रँडचं पुस्तक आहे ॲटलास श्रग्ड, त्यात तिने म्हटलंय की, आता मला नेमकं वाक्य आठवत नाही पण कदाचित, मनी विल नॉट सर्व दोज हू डू नॉट डिझर्व इट. ते मला जेव्हा मी वाचलं होतं तेव्हा ते इतकं डोक्यात फिट बसलं. कारण पुढचा प्रश्न असा पडतो की अच्छा ठीक आहे, पण इतके पैसे खाणारे आहेत लोक आणि आयुष्यभर ते खात राहतात आणि त्यांचं कुठे काय वाईट होतं, बरोबर. म्हणजे एका अर्थी विचार केला तर असं वाटू शकतं सुरुवातीला की अरे हा भोळसट विचार आहे की ज्याची लायकी नाही पैसे कमावण्याची, त्याचा पैसा त्याला लाभणार नाही. कारण बऱ्याचदा असं होतं बघ की एवढा पैसा घेऊन जाशील कुठे वगैरे आपण म्हणतो, किंवा लोक खातात पैसा तर तो त्यांना काय लाभत नाही, ते मनातल्या त्यांना झोप लागत नसेल वगैरे वगैरे आपण विचार करतो, पण प्रत्यक्षात डाराडोरकराची झोपतही असतील रोज. तर मग नेमकं होतं काय, आणि पैसा मिळवण्याची कोणाची योग्यता कशी आहे वगैरे हे ठरवायचं कसं. पैशाची किंमत ज्याला आहे, भले तो पैसा त्याने चुकीच्या मार्गाने कमावलेला असेल, तो चुकीच्या मार्गाने कमावू नये हा भाग आला इथं, पण एकदा आपल्या हाती एकटवलेला पैसा कसा वापरायला हवा या बाबतीत ज्याच्या डोक्यात स्पष्ट विचार आहेत, मला वाटत नाही त्याला पैशाच्या बाबतीत चिंता करण्याचं कारण असेल. मला श्रीमंत व्हायचं आहे, किती श्रीमंत व्हायचं, म्हणजे समजा मला आता आपण ठरवलं 1 कोटी कमवायचे आहेत किंवा 10 कोटी कमवायचे आहेत किंवा 25 कोटी कमवायचे आहेत, जे काय असेल ते पुढच्या अमुक वर्षात, तर ते कमावून त्या पैशाचं मी करणार काय आहे हे जर मी ठरवलेलं असेल तर मग मी पूर्ण शक्तीनिशी मागे लागेन ना पैसा कमावण्याच्या दिशेने, बरोबर. जर मला पैसा कमवायचा आहे, मला अब्जावधी कमवायचे आहेत, काय करायचं आहे, घर घेईन, गाडी घेईन, त्यासाठी अब्ज नाही लागत. की किती पैसे हवे ते आधी तुम्हाला ठरवायला हवं, आणि का घ्यायचं की तुम्हाला आता अजून आपण मागे बोललेलं बघ की 40 वर्षापर्यंत लोक काम करतात आणि मग रिटायर होतात. हां, मग तेही एक आहे ना की मला कमवायचे कारण मला फ्रीडम हवं आहे, मला स्वातंत्र्य हवं आहे, मला माझं आयुष्य म्हणजे माझ्या टर्म्सवर माझं आयुष्य मला जगता यायला हवं.
हे एक गोष्ट झाली. माझ्या आता स्वातंत्र्य वय म्हणतोस तर त्या स्वातंत्र्याचं वर्णनही माझ्या मनात व्यवस्थित, त्याची कल्पनाही माझ्या मनात असायला हवी. हो, की मी काय करणार. हां, म्हणजे मी नेमकं करणार काय, 4 गोष्टी करणार असेल तर त्या 4 गोष्टींसाठी किती पैसा लागतो, मग तेवढा पैसा आत्ता माझ्याकडे आहे का, आत्ता आहे तर याचा अर्थ माझ्याकडे आत्ताही स्वातंत्र्य आहेच असं म्हणू शकतो ना आपण. लोक सहसा ठराविक गोष्टी एक वेळच्या ज्या विकत घेण्यासारख्या असतात, मला आयफोन घ्यायचा आहे नवा, मला गाडी घ्यायची आहे, गाडीचे मॉडेल घ्यायचे, मला गाड्या घ्यायच्या आहेत, काय जे असेल ते, किंवा मला थाटामाटात लग्न करायचं आहे, काही असू शकतं. असे जे एकवेळचे प्रसंग येतात त्याबद्दलची जर स्वप्न बघत राहिलो तर मग ती पुरेशी प्रेरणा ठरू शकते का, की मला नियमितपणे माझं, समजा मी आत्ता 25 वर्षांचा आहे आणि माझं स्वप्न असं आहे की मला सलग 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष ठराविक प्रकारची जीवनशैली जगायची आणि त्यासाठी लागणारा पैसा मला हवा आहे आणि ते व्यवस्थित माझ्या मनात स्पष्ट आहे की अशा प्रकारची जीवनशैली म्हणजे नेमकं काय असेल आणि ती एवढी वर्ष जगत राहण्या एवढी ती निर्वाहक्षम आहे का तशी जीवनशैली. बरोबर. या बाबतीत जर माझ्या मनात विचार स्पष्ट असतील आणि ते ज्या क्षणी स्पष्ट होतील, समजा 25व्या वर्षी मला ती अक्कल आली, तर मी अगदी हात धुवून त्याच्या मागे लागू शकतो आणि मग मी तो पैसा कमवूही शकतो, पण तो चांगल्या मार्गाने कमवायला हवा. आता रामदासांनी म्हटलं की दुसऱ्याचा पैसा आपल्याला नको, बरोबर, आणि तो रामदासांनी म्हणायची गरज नाही, आपल्याला ते व्यवस्थित स्वयंस्पष्ट आहे ते कशाला हवा दुसऱ्याचा पैसा आपल्याकडे. माझ्या मनात मी स्वतःला सांगितलेलं एक तत्व असं, आपल्याला माहिती आहे आपण स्वतःला शहाणा समजतो, एक शहाणे समजतो आपण स्वतःला, की हां मला माहिती आहे मला नको शिकवू, आपण असे वागतो, त्याबद्दल म्हटलं होतं आपण एकदा, बोललो होतो. तू जे बोललास ना स्वातंत्र्य आणि 2 गोष्टी बोललास तू, की एखाद्या गोष्टीसाठी की मला ही गोष्ट खर्च करायला मला पैसे हवेत, तर ते सायकोलॉजी ऑफ मनी जो लेखक आहे त्याने ना 2 विभागणी केली, 2 भागात, रिच आणि वेल्थी. म्हणजे एक असतात जे रिच असतात, श्रीमंत, जे दिसतात तुला, गाड्या आहेत त्यांच्याकडे, बंगले असतात, पण तुला माहीत नाही की ते त्यांनी कसे घेतलेत, की त्यांच्याकडे लोन किती आहे त्यांच्या डोक्यावरती, किंवा मी जसं मगाशी उदाहरण दिलं की जो नाणी फेकत राहिला, पैसे होते पण त्याने सांभाळले नाही त्याची संपत्ती. आणि दुसरे जे वेल्दी असतात ते दिसत नाहीत तुला की हे श्रीमंत आहेत. म्हणजे काही काही लोक असतात बघ, ती असे साधे कपडे घातील, साधे वावरतील, पण त्यांच्याकडे पैसे खूप असतात. तो फोन छोटासा वापरतील, असं तुला वाटेल की अरे हा माणूस जरा गरीब आहे, तुला द्या येईल कदाचित त्याच्यावरती. असे काही माझे मित्र आहेत जे अतिश्रीमंत आहेत, त्यांच्याकडे संपत्ती खूप आहे, पण ते एकदम साधे वावरतात. वेल्थ किंवा संपत्ती अशा रीतीने असायला हवी. जर माझ्या जीवनशैली, आत्ताची जी माझी जीवनशैली आहे, उद्या जर मी काम करणं थांबवलं तर माझी आत्ताची जीवनशैली मी आणखी किती काळ टिकवून ठेवू शकतो फक्त माझ्याकडे जमा झालेल्या संपत्तीच्या आधारावर. त्या दृष्टीने ठरतं की मी खरोखर किती श्रीमंत आहे, बरोबर. मला पैसे उडवायचे आहेत, पार्ट्या झोडायच्या आहेत आणि अशी धमाल वगैरे करायचे, तर त्यासाठी पैसा खूप चिकार. आता सोशल मीडियावर, लिंक्डइनवर म्हण किंवा ट्विटरवर म्हण, असे बरेच फिरतात बघ की 25 लाख पगार आहे, 25 लाखाचं पॅकेज आहे, पण अजिबात पुरत नाही मुंबईसारख्या शहरामध्ये. काय करतोस काय तू, आरामात पुरू शकतं, पण तक्रार करणारे असतात आणि मग खाली कमेंट सगळे अशाच येतात, बरोबर तुला पार्ट्या जोडायच्या आहेत, दर आठवड्याला तुला डोसायचे वगैरे वगैरे, काय 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 असेल ते. पण त्याने त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तसं बनवलंय, त्या व्यक्ती त्याने तसं केलंय, पण अशी तक्रार करणं की बाबा 25 लाख वर्षाला कमावून सुद्धा मला व्यवस्थित जगता येत नाही, काहीतरी तुझं गणित आहे ना, 25 करोड नाही पुरणार. मग थोडक्यात आपण जे कमवतोय त्या कमवलेल्या पैशात आपण आपलं घर कसं चालवायचं आणि नीटनेटकं व्यवस्थित कसं राहायचं, ती कला जोपासायला हवी. आणि त्याची सुरुवात शक्य तेवढ्या कमी पैशातनं झालेलीच मला वाटतं चांगलं आहे. सुरुवातीपासूनच जर आपल्याला भरपूर पैशाची सवय असेल तर मग आपण काटकसरीत राहायला कसं शिकणार ना. ते एक उदाहरण आहे बघ. आता मी ते भाऊ तोरसेकरांच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं, ते म्हणतात की 3री पिढी नेहमी बर्बाद करते. म्हणजे त्यांनी राजाचं उदाहरण दिलेलं की एक राजा असतो, तो लढतो, मग त्याचा मुलगा, त्याने आपल्या वडिलांना बघितलं असतं की आपले वडील कसे लढले, त्यांनी युद्ध केलं आणि मग त्यांनी राज्याचं म्हणजे वाढवलं, साम्राज्य वाढवलं, मग तोही जरा चांगला कारभार करतो. पण जो नातू असतो तो बघतो की अरे काय, त्याला वाटतं अरे आजोबा वेडा होता, की नातवाने स्ट्रगल पाहिलेला नसतो. हां, मी स्वतः कशाला लढला, बाकी ज्यांना पाठवायचं ना, सैन्याला पाठवायचं. मग हे सगळ्या याच्यात लागू होतं कदाचित संपत्तीमध्ये पण, की जर नातवाने स्ट्रगल पाहिला नसतो, तू जे म्हणालास की आपल्याकडे पैसे कमी असतील आणि तिथपासून आपण सुरुवात करू, तर तुला एक किंमत असते पैशाची, बरोबर, की आपल्या बाबांनी कशी मेहनत केली,
म्हणून आपण पहिल्या एपिसोडला बघ ऑप्टिमल डेप्रिवेशनबद्दल चर्चा केली होती की जरी तू पण सांगितलं होतं की तुझी आजी म्हणाली होती की याला हवं ते खेळणं देऊ नको त्यावेळी, त्यावेळी लगेच देऊ नको, तुझे जे मागतोय त्याचे हट्ट लगेच पुरवू नकोस, नाहीतर याला किंमत राहणार नाही. तर तोच प्रकार आहे की अचानक माझ्या हातात जर पैसा आला तर मला, आणि तो मी कमावलेलाही नसेल, चल मी कमावलाय, मी मेहनत घेतली आणि मग माझ्याकडे भरपूर पैसा आला, तर त्यानंतर मी शिकून घेणं अपेक्षित आहे. असं नाही आहे की लोक कमावतात आणि त्यानंतर त्यांच्याकडे पैसा टिकून राहतो. लोक भरपूर मेहनत घेतात, कमावतात सुद्धा, पण तरीसुद्धा पैशाची त्यांना किंमत राहत नाही. काही होऊ शकतं, असं वाटू शकतं की अरे मी अमुक एका गोष्टीचा शोध लावला, त्याचा मला पेटंट मिळाला, रॉयल्टी मिळते, वा आता तर मी श्रीमंतच असे आणि आणखीन मी 10 शोध लावेन. नंतर काही शोधबीद लागत नाही आणि तो पैसा जातो तो जातो. कारण ते जे पुस्तक म्हणालो मगाशी सायकोलॉजी ऑफ मनी, त्याच्यात लेखकांनी लिहिलंय की ते तुमचं शिक्षण किती झालं याच्यावरती नाही आहे, बरोबर, तुमच्याकडे पैसा टिकतो की नाही, तुमचं बिहेवियर कसं आहे, तुमची वागणूक कशी आहे. आता तू मगाशी म्हणालास कोणी टाकलेलं 25 लाख पगार पुरत नाही, कारण त्याची वागणूकच अशी असेल की आपण खर्च करत सुटलोय. आणि सायकोलॉजी की तुला समाजाला किती दाखवायचंय की माझ्याकडे किती पैसा आहे, मी शर्ट घालतोय, मी घालतोय काहीतरी गुची विची काय काय वापरतोय मी, तर मग तू तेवढे जास्तीत जास्त खर्च करत राहतो समाजाला दाखवायला. आणि आपण एक गोष्ट चांगली केली, आपण गेल्या वेळी बोललो इंस्टाग्राम डिलीट करून टाकूया, इन्फ्लुअन्स होत राहतो आपण उगाचच. म्हणजे भले आपल्याला व्हायचं नसतं, आपण बघून वाटतं अरे आपल्याला थोडंसं पाहिजे काहीतरी आयुष्यात, आपलं आयुष्य कसलं बोरिंग चालू आहे, बरोबर, ही एक गोष्ट होते. आणि मगाशी आपण एक मुद्दा मांडलेला स्वातंत्र्याचा, की काही लोक स्वातंत्र्य आणि तुझी डेफिनेशन काय स्वातंत्र्याची. तर एक पुस्तक वाचलेलं रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन, तू वाचलेलं असते? अर्ध वाचून झालंय माझं मी. मग त्याच्यात बघ ना कशी की उदाहरणं दिली आहेत की बॅबिलोनियामध्ये गुलाम असायचे आणि मग ते गुलाम पैसे साठवायचे, गुलामांना पगार मिळायचे, ते गुलाम पैसे साठवायचे आणि मग ते आपलं स्वातंत्र्य विकत घ्यायचे आणि मग ते त्यांना हवं तर व्यवसाय करायचे पुढे जाऊन. एका अर्थी आजच्यासारखंच आहे ना, म्हणजे लोक नोकरी करतात दुसऱ्याकडे, हो, आणि तासनतास काम, किती तास काम करू त्याची काही मर्यादा नाही, याचा अर्थ ती गुलामगिरीच आहे. आणि मालकाच्या मनात येईल तेव्हा तो म्हणेल ले ऑफ, आणि ते पण ऑफिशियली पण ले ऑफ नाही, तू रिझाईन कर आणि निघून जा, असं वगैरे सांगतात. म्हणजे त्यांना पॅकेज द्यावं लागू नये. कारण त्यांना नाही जास्त पगार द्यायला लागतो, 2-3 महिन्याचा पगार द्यावा लागतो. पण मला हे पुस्तक वाचलं लगेच जाणार की अरे आपण तेच आहोत, आपण तसंच जगतोय, आपण जगतोय. फक्त आपल्याला वाटतंय की आपण नाही आपण कॉलर टाईट करतो, व्हाईट कॉलर जॉब वगैरे. लोकांची स्वप्नही असतात की मला या मोठ्या कंपनीचा गुलाम व्हायचंय. ते मला तेव्हा वाटलं की अरे ड्रीम जॉब, बोल अरे जॉब करणार ड्रीम का असेल. पण ठीक आहे, प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. काही जणांना दर महिन्याच्या 1 तारखेला बँकेत पैसे येतात, त्यामुळे मनशांती लाभते. लोकांना कशामुळे समाधान वाटेल किंवा कसं त्यांना व्यवस्थित जगायचं असेल तो त्यांचा प्रश्न असतो, त्यावर आपण नाही म्हणू शकत काही. हो, लोकांचा नाही म्हणू शकत, पण आपण आपल्या विचार करू, आपल्याला माहिती आहे आपण कसा विचार करतो. तर एक गोष्ट बघ, आधी गुलाम होते अमेरिकेमध्ये, नंतर त्यांनी फॅक्टरीज आणल्या, फॅक्टरीज आल्यानंतर त्यांनी गुलामगिरी बंद केली, त्यांनी ते कामगार कामाला लावले, बरोबर, फॅक्टरीमध्ये. साधारण म्हणजे अंदाजे त्याच सुमारास म्हणूनच गुलामगिरी बंद झाली. जे इंडस्ट्रीज होत्या अमेरिकेमध्ये त्यांनी पाठिंबा दिला होता अब्राहम लिंकनला. अच्छा. आणि जे साऊथ अमेरिका जी होती, साऊथ अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स, अमेरिकेचा दक्षिण, त्यांची इथे शेती होत्या, त्यामुळे त्यांना गुलाम हवे होते शेतीसाठी. पण जे उत्तर अमेरिका होतं, तिथे कारखाने होते. त्यांना फरक पडत नव्हता की वर्ण कोणता आहे, त्यांना वर्ण काहीच फरक पडत नव्हता की ती बाई आहे, पुरुष आहे, कोण आहे. त्यामुळे सरसकट त्यांना कामगार हवे होते. आता सुद्धा मला वाटतं 60च्या दशकामध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये स्त्रियांचा अर्थव्यवस्थेमधला सहभाग वाढला चिकार. आणि त्यावर आता आजकाल तिथे खूप चर्चा चालते की ते चांगलं झालं की वाईट झालं. आता हा फार नाजूक विषय आहे, कारण म्हणजे स्त्रियांनी घरीच बसून राहायचं का वगैरे असं काय म्हणणं नाही. पण पूर्वी एका घरातनं एक माणूस जाऊन कमवायचा, एक तो पुरुष असायचा, कर्ता पुरुष, तो जाऊन कमवायचा आणि मग त्याच्या कमाईवर अख्खं घर चालू शकायचं. आणि मग त्याच्या हिशेबाने त्याला कर्ज मिळायचं. त्याला जर काही धंदा सुरू करायचा आहे, घर विकत घ्यायचं आहे, जे काय करायचं आहे त्या हिशेबाने त्याला कर्ज मिळायचं. पण मग घरातले दोघेही जण कमवायला लागले. हे जेव्हा बँकांच्या लक्षात आलं की अरे दोघे कमवत आहेत, जास्त व्याज दे, दोघेही कर्ज काढा, आणि मग लोकसुद्धा जास्त पैसे मागायला लागले घरांसाठी, किंवा उद्योग सुरू करायचा आहे तर भाडं जास्त मागायला लागले, तुला गाळा हवा त्यासाठी. आणि मग गोष्टी महाग होत गेल्या.
आणि मग हे लोक गृहीतच धरायला लागले की घरातले दोघे जण कमवत असतील ना, मग तुला हे झेपणं फार सोपं आहे. बरोबर. आणि मग त्यामुळे झालं असं की, कारण प्रत्येक स्त्रीला काम करायचंच असतं असं नाही ना. काही स्त्रियांची स्वप्न असतात की मला माझं घर चालवायचं, पण त्यांना झक मारून बाहेर जाऊन काम करावं लागतं. आणि हे आपण मागे बोललेलो का की घर हे लोकांचं स्वप्न नाही तर बँकांचं स्वप्न आहे. कारण जर लोकांनी, अच्छा आपण बोलू नव्हतो, कारण जर घर समज घेतलंच नाही तर बँका चालणार कशा. तुझे छोटे छोटे जे लोन घेतोस पर्सनल लोन, तर छोट्या म्हणजे काय बोलतात अल्प कालावधीसाठी ते असतात. बरोबर. तुझे जे होम लोन असतं ते तुझं 20-30 वर्ष चालतं. आणि बँका खूपशा त्यांचा मुद्दा हाच असतो की घर घ्या. जर समज अख्ख्या देशाने घर घेणं बंद केलं, रेंटवरती राहायला लागले, तर बँका बुडतील ना. म्हणजे ज्या होम लोन देत आहेत. मी त्यावर पण वाचलं की लोक घरभाडं देण्यासाठी कर्ज काढतायत. ही वाईट गोष्ट आहे, फारच वाईट आहे ना. पण ते त्यांची काय परिस्थिती खूपच वाईट झाली असेल की नाही. मग असं तिकडे जुहूला घर हवं आहे किंवा तत्सम गोष्टी, मग त्याच्यावर काय बोलू, त्यांची इच्छा. म्हणजे ते असं छान शौकीत राहायचंय, क्रेडिट कार्डवर भाडं भरतायत किंवा तत्सम असं काहीतरी. तू जे मगाशी म्हणालास ना की पाश्चिमात्य देशात त्याच्यावरती डिबेट चालू आहे स्त्रियावर, की तर ना मी 60च्या दशकात जे झालं ते बरोबर झालं का असं. हां, तर मी अंकित शाह ते एक युट्यूबर आहेत, त्यांचा एक व्हिडिओ बघितलेला मंदिर इकॉनॉमी. तर त्यांनी याच्यावर भाष्य केलेलं की हे जे चालू आहे ना, आपण जे म्हणजे आता जी आपली जशी परिस्थिती कॅपिटलिझम आणि आपण जे काही ऑफिसेसला वगैरे जातो, तर त्यांनी त्याच्यावर सांगितलं की पूर्वीच्या काळी भारतात कसं चालायचं की एखादं घर असायचं, एखादं कुटुंब असायचं आणि ते कुटुंब एक व्यवसाय करायचं. आणि त्यात त्या स्त्रीचा सहभाग समान असायचा. आणि व्हायचं काय की स्त्रीला तिच्या इच्छेनुसार काम करता यायचं. म्हणजे असं नाही की जबरदस्ती तू आता काय होतं, तू जे म्हणालास की जबरदस्ती कामाला जावं लागतं, किंवा जर कामाला गेली नाही तर घरी येऊन नवरा बोलणार की मी कमवतोय, माझं एक म्हणजे माझं वर्चस्व. त्याने ते पण सांगितलं की स्त्रियांना वाटायला लागलं कामाला जावंसं हे यामुळे की नवरा येऊन सतवतोय की मी ऐकून घेणार नाही. बरोबर. हां, कारण तू जी इक्वल नाही राहिलीस ना, जर तू कमवत नाही आहेस तर तुझी इक्वॅलिटी गेली तिथे. पैसा जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा आपला स्वाभिमान वाढतो थोडासा. कारण बरोबर, पैसा हे एकमेव साधन आहे ज्यातून आपण जगात किती मूल्य निर्मिती करतोय, किती जगात योगदान देतोय त्याचं कमीत कमी गणना करण्याची. कारण बाकी आपण जगात बऱ्याच 4-10 गोष्टी चांगल्या करत असू, पण ते आपल्याला मोजता येत नाही. जेव्हा आपल्याला पगार मिळतो किंवा आपण एखादा व्यवसाय करतोय तर त्यातनं आपल्याला उत्पन्न मिळतं, तर कमीत कमी तेवढं तरी आपल्याला कळतं की इतकं किमान, समजा आता माझा पगार महिन्याला 5,000 आहे, तर मला एवढं तरी कळतंय 5 तर 5,000 मी तेवढे तरी मूल्य निर्मिती करतोय. त्यामुळे पैसा कमावल्याने आत्मविश्वास वाढतो माणसाचा, तो पुरुष असो स्त्री असो. बरोबर. जर पुरुषच भरपूर पैसा कमवून घरात आणत असेल आणि बायको काही तेवढे देत नसेल घरात, तर हे स्वाभाविक आहे की तिला वाटणार तिचा आत्मविश्वास कमी होत जाणार. बरोबर. आणि नवरा वरचढ ठरत जाणार. आणि मग त्याने ना अजून ह्याच्यावरती मुद्दे मांडलेले की ह्याच्याने अधोगती कशी झाली. म्हणजे GDP तर वाढले देशांची, की समजा सगळ्या स्त्रिया कामाला लागल्या, GDP वाढले, पण त्याने सांगितलं की ह्याने फर्टिलिटी रेट कमी झाला. कारण स्त्रिया कामाला जात आहेत, त्यामुळे त्यांनाही तेवढंच मेहनत करायला लागते जेवढी एखादा पुरुष मेहनत करतोय. त्यामुळे कसं होतं की आधी आमचं करिअर आणि मग मुलं हळूहळू लेट आणि या गोष्टीमुळे तिथे फर्टिलिटी रेट कमी झालाय. पुरुष घरातली कामं तेवढ्या प्रमाणात करत नाहीत. म्हणजे होतं असं की स्त्रिया बाहेर जातात, पगार कमावतात, म्हणजे काम करतात आणि मग घरी येऊन घरातली कामं पण करतात, तेही चालू राहिलं. त्यात अडचण ही होते, आता मुलं झाल्यावर तर फारच मोठे घोळ होतात की म्हणजे करायचं काय ना, कारण पहिली 2 वर्ष स्त्री लागते असं, त्याच्यात काही पर्याय नसतो. कारण आपली उत्क्रांती अशी झालेली आहे की बाळाला पहिली 2 वर्ष एकतर तो जे म्हणेल ते बरोबर असतं. पहिली 2 वर्ष आयुष्याची आपली पहिली 2 वर्ष बाळ जे म्हणेल, ज्यावेळी जे म्हणेल ते त्यावेळी त्याला द्यावं लागतं. बरोबर. कारण तो अजिबात चुकीचा नसतो. त्याच्या पहिले 6 महिने तर नाहीच नाही, पहिले 6 किंवा महिने किंवा वर्ष बाळ रडतंय म्हणजे काहीतरी त्याला हवंय, त्याचा काहीतरी प्रश्न सोडवायचा आहे. आणि पहिल्या 2 वर्षात त्याला जपणं किंवा कनवाळूपणा जो लागतो, कनवाळूपणा लागतो बाळाला जपण्यासाठी, तो स्त्रीमध्ये जास्त असतो पुरुषापेक्षा. तशी आपली जडणघडण आहे, म्हणजे बायोलॉजिकली जीवशास्त्रीयरित्या
पुरुषाची जडणघडण वेगळी आणि स्त्रीची वेगळी आहे. तू मला मागे सांगितलं होतंस की कसं हे झालं, म्हणजे पुरुष का स्त्रीबरोबर राहायला लागला. तो तर फारच जुना, म्हणजे मला वाटतं 7.5 लाख वर्षांपूर्वीचा तो इतिहास आहे साधारण अंदाजे, की माणसाचा मेंदू वाढत गेला. म्हणजे त्या 7.5 लाख वर्षांपूर्वी माणसाचा पूर्वज होमोसेपियन नव्हता, पण मेंदू वाढत होता आपला. तर मी एका पॉडकास्टमध्येच पाहिलं होतं, मला वाटतं क्रिस विल्यम्सनच्या पॉडकास्टवर एक स्त्री आली होती, अभ्यासिका होती ती. तिने सांगितलं की 7.5 लाख, मी नेमका कुठला पॉडकास्ट होता त्याची लिंक आम्ही देऊ, अंदाज माझ्या आठवणीनुसार तरी 7.5 लाख वर्षांपूर्वी, मला वाटतं तेव्हा हायडलबर्गेन्सिस असेल आपला पूर्वज, म्हणजे सेपियन्स तेव्हा नव्हते. होमोसेपियन्स आत्ता 2-3 लाख 2-3 लाख पण खूप झाले, पण 2-3 लाख वर्षांपूर्वी आलेत. तर तेव्हा हायडलबर्गेन्सिस होता. आणि तेव्हा काय होत होतं की आपल्या मेंदूचा आकार वाढत जात होता. आणि खरं तर आता आपण जन्माला येतो तेव्हा बघतो ते बाळ केवढूसं असतं. बाकी प्राणी जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते लगेच चालायला लागतात आणि लगेच, म्हणजे आपल्याला प्रश्न पडतात की आपणच असे का. तर आपल्या मेंदूची एवढी जास्त वाढ व्हायला लागली की स्त्रीच्या योनीतून बाहेर पडता यायला हवं ना माणसाला, बाळाला बाहेर पडता यायला हवं. तर त्यासाठी प्रसूती लवकर व्हायला लागली. पण तेव्हा अडचण ही होत होती की ते बाळ लवकर बाहेर येतं याचा अर्थ ते एवढं कमकुवत आहे, अशक्त आहे, त्याचा सांभाळ कोणी करायचा. जर त्याचा सांभाळ त्या स्त्रीने करायचा तर स्त्रीचा सांभाळ कोणी करायचा. त्यामुळे असं व्हायला लागलं की सुरुवातीला जेवढी बाळं जन्माला येत होती ती सगळी मरत होती, कारण पुरुष थांबायचा नाही. बरोबर. आणि तो एका स्त्रीबरोबर राहायचा नाही, बऱ्याच स्त्रिया असं, कारण माकडांचं ते असतं की बरोबर, एक नर असतो आणि बऱ्याच माद्या असतात. तर तो एका स्त्रीबरोबर थांबायचा नाही. तिला मूल जन्माला आलं आणि ते मरतं आहे, आणि प्रत्येक स्त्रीबाबत तेच होतं आहे. तर मग करायचं काय. म्हणून त्यावर उपाय म्हणून पुरुष एकेका स्त्रीबरोबर थांबायला लागला, एकच स्त्री निवडायला लागला. कारण तुझ्याकडे 10 स्त्रिया असतील पण सगळ्यांची मुलं मरत आहेत, कसं चालेल. त्यामुळे तो एका स्त्रीबरोबर थांबायला लागला आणि मग तो त्या स्त्रीला जपायला लागला, त्या स्त्रीला आणि बाळाला सुद्धा. अच्छा. आणि म्हणून म्हणजे मोनोगामी म्हणतात, मोनोगामस रिलेशनशिप, की एकच पुरुष आणि एकच स्त्री असे एकत्र राहायला लागले. ते तेव्हापासून सुरू झालं. बाळाकडे स्त्री लक्ष देते सुरुवातीची 2 वर्ष, कारण एकतर बाळाला दूधही पाजावं लागतं आणि त्या दोघांची काळजी पुरुष घेतो. आणि कदाचित मी एक पुस्तक ऐकलंय, वाचलं नाही अजून, वाचायचं आहे मला ते. रिचर्ड डॉकिन्स म्हणून आहे, त्यांचं सेल्फिश जीन्स म्हणून पुस्तक आहे. मग त्यांनी त्याच्यात सांगितलं की माणूस स्वतःच्या जीनला त्याला जपायचं असतं, त्याला वाढवायची असते. काहीच हेच कारण होतं की तेव्हा पुरुष थांबला. म्हणून माझा वंश पुढे जायला हवा ना, फक्त माणसाचं नाही, सगळ्या प्राण्यांचं. आपल्या माणसांवरती चर्चा चालू होती म्हणून माणसाचं बोललं. तर अंकित शाहचं मी मगाशी म्हणत होतो, त्यांनी खूप ब्रॉड ती मांडली आहे कन्सेप्ट. त्यांनी सांगितले की जगात फक्त 2च गोष्टी काय आहेत, कॅपिटलिझम आणि कम्युनिझम. तिसरं का नाही, कारण एक सुवर्ण मध्य हवा. की वेगळं काहीतरी हवं जे सगळ्यांसाठी चांगलं असेल. तर त्यांनी पुस्तक लिहिलं काय, मंदिर इकॉनॉमी चालू आहे त्यांच्या लिखाणातून चालू आहे. मंदिरं हे पूर्वी फक्त धार्मिक नाही तर इतर अनेक गोष्टींचं केंद्रस्थान असायचं. मंदिराभोवती सगळी अर्थव्यवस्था गावाची गुंफलेली असायची. जत्रा वगैरे व्हायच्या त्या पण मला वाटतं मंदिराच्या आवारात होत असतील की बाजारात व्हायच्या कदाचित, कारण आपले ते सण असतात ते सगळे बघ मंदिराच्याच अवतीभोवती असतात आणि त्याच्यानुसार अर्थव्यवस्था उभी राहते. आपण तो देऊळ चित्रपट होता त्याच्यात त्यांनी दाखवलंय की ते एक मंदिर बांधतात आणि मग गावाची भरभराट होते. आता त्या सिनेमातलं सादरीकरण असं आहे की धार्मिक भावनांचं बाजारीकरण वगैरे करतात आणि ते नकारात्मक रीतीने दाखवलंय. तेव्हा तो पटलं होतं की अरे काय हे देवाला विकायला ठेवलंय याने वगैरे असं वाटून. पण आता वय वाढत गेलं आणि खरं तर हे वाईट आहे की तिकडे, म्हणजे मी जपानला जाऊन आलो आणि तेव्हा माझी पेटली. आणि हे वाईट आहे की ती वेळ यावी लागली की मी दुसरीकडे गेलो, दुसऱ्यांचं उदाहरण पाहिलं, मला वाटलं वा छान, आणि मग माझी पेटली. हे वाईट आहे की मी दुसऱ्या देशात जाऊन आलो आणि मग माझी पेटली. पण माझ्या लक्षात आलं की मंदिराभोवती अर्थव्यवस्था उभी करणं हे खरं तर चांगलं आहे, हा उत्तम उपाय आहे. लोक येत राहतात दर्शनासाठी आणि स्वतःहून येत राहतात. त्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतात आणि त्यांना ते मंदिर हे केंद्र वाटतं जिकडे त्यांना येऊन, म्हणजे फक्त देवा मला हे हवं आहे ही प्रार्थना करण्यासाठीच येतात असं नाही. कोणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत असेल, कोणी शांत वाटावं म्हणून येत असेल.
मंदिरं बऱ्याचदा डोंगरावर असतात, मग चढून यायचं. रोज सकाळी जर तू तो एक शिरस्ता लावलास, मंदिराकडे येण्याच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतात. त्याच्या अवतीभोवती जर तू बाजार निर्माण केलास तर आपोआप, आणि लोक लांबून लांबून दुरून दुरून येतात दर्शनासाठी, तर तिकडेच जर तू मोठी अर्थव्यवस्था उभी केलीस तर त्याच्या बळावर, त्याच्या जोरावर तू इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करू शकतोस. तर त्यात वाईट काय आहे? त्यामुळे मला मंदिर अर्थव्यवस्था जर अशा स्वरूपाची असेल ज्याच्यात मंदिर केंद्रस्थानी आहे आणि मग त्याच्या आजूबाजूला अर्थव्यवस्था उभी राहते, तर ते फार चांगलं वाटतंय. तो खूप चांगली व्यवस्था आहे. आणि पण नीट पार पाडलं, त्याच्यात पारदर्शकता हवी. आता मला वाटतं ते जास्त शक्य आहे की आता दानपेट्या वगैरे ठेवण्याऐवजी समजा जीपे QR कोड तू ठेवून दे आणि ते मंदिर दान केलेला पैसा कुठल्या कामासाठी वापरतंय याचे सगळे तपशील तुला देता येतील. आता आपण ही व्यवस्था आणखीन सक्षमपणे, कार्यक्षमपणे, जास्त पारदर्शकपणे, कमी भ्रष्टाचारासकट हे सगळं करू शकतो. अजून एक मुद्दा होता की पूर्वीच्या काळी मंदिरात शिक्षण व्हायचं आणि मग कसं व्हायचं की लोक यायची, ती मंदिराला दान द्यायची, मंदिर शिक्षकाला पगार द्यायचे, मंदिर बँका पण होत्या. मग जो कोणी शिक्षक असेल त्याला मंदिर पगार द्यायचं. मुलं शिक्षकाकडे शिकायची, पण त्याला ॲटिट्यूड असा नव्हता की मी याला पैसे देतोय. जसं आपल्या क्लासेसमध्ये जातो बघ किंवा कॉलेजमध्ये जातो आपण, पैसे दिले शिकव. म्हणजे आता आजच्या व्यवस्थेत ते बरोबर आहे, कारण मी जर मेहनत घेतोय तर मला त्याचं काहीतरी फळ मिळायला हवं ना. मी जर शिकवायला रोज पैसे मिळू नये नाही बोलत आहे, मी विद्यार्थ्याचं बोलतोय. अच्छा, मी पैसे दिलेत मला शिकव. तुला पैसे दिलेत तर बोलू नको. म्हणजे ॲटिट्यूड तुझा कसा आहे की एक क्लायंट झालास तू त्याचा, तू शिष्य नाही झालास. बरोबर, तू पैसे दिलेत, तू शिकतोयस. तर तेव्हा काय होतं की जर तू शिकतोयस, तू शिकून सक्सेसफुल झालास, मग तू गुरुदक्षिणा देतोयस. बरोबर, मग त्या शिक्षकाला देखील मेहनत घ्यावी लागते विद्यार्थ्यांवरती. आता काय होते, तुमचा मुलगा डब्बू आहे, दोन्ही बाजूनी पण ते त्या दृष्टीने चांगलं होतं की जो शिक्षक आहे तो त्याला हवं आहे की आपला विद्यार्थी चांगला आयुष्यात त्याला यश मिळावं, आणि जो विद्यार्थी आहे त्याला देखील शिक्षकाबद्दल कृतज्ञता आहे की ह्यांनी मला शिकवलं. आता समज जर एखादा गरीब असेल विद्यार्थी, तर त्याला तेवढी संधी मिळत नाही पैसे नसल्यामुळे, तर तो भाग वेगळा होतो ह्याच्यात. आता हे किती शक्य माहीत नाही, कारण आपली लोकसंख्या खूप वाढली आहे. त्या काळी लोकसंख्या कमी होती तर मंदिर इकॉनॉमी चालायची. मला असं नाही वाटत की भ्रष्टाचार तेव्हाही नसेल, ती व्यवस्था चांगली होती, पण कुठलीही व्यवस्था, प्रत्येक व्यवस्था सदोष असते. आत्ता सुद्धा काहीतरी सुरू केलंस त्यात लोक काही ना काहीतरी नवीन शोधून काढतीलच. आधीपेक्षा आपण जास्त चांगल्या रीतीने ती व्यवस्था राबवू शकतो. तर तेव्हा सुद्धा भ्रष्टाचार होत असेल, असं नसेल की आता काही शिक्षक असे असतीलच की त्यांचा नावलौकिक झाला तर ते म्हणायला लागले अरे मी 18च माणसांना घेणार, यांचीच मुलं असतील तरच मी घेणार वगैरे वगैरे, असं झालेलं असणार. पण एकंदरीत ती व्यवस्था मंदिराभोवती केंद्रित होती आणि त्यानुसार प्रत्येकजण मग त्या निमित्ताने एकतर मंदिराकडे जाणं व्हायचं. आणि तू मंदिराचं वास्तुशिल्प बघशील तर सगळ्यात खालच्या पट्टीवर प्राणी असतात, मग ते लहान मुलांसाठी असतात, आणि मग जसजसा वर जातोस तसतसे ती शिल्प बदलत जातात, त्यांचं स्वरूप बदलत जातं, आणि मग सगळ्यात शेवटी डोंगराचं प्रतीक असतं ते, म्हणजे डोंगराच्या आकारात तो कळस सगळा रचलेला असतो बरोबर. अर्थात मंदिरं बांधण्याचे 3 प्रकार आहेत आणि प्रत्येकाचं स्वतःची शैली वेगळी आहे. आपण एक वेगळा व्हिडिओ करूया का? आपण त्यावर वेगळा व्हिडिओ करूया, कारण हे फार विषयांतर होईल जर आपण यावरच बोलत राहिलो तर. आता बघ, मग याच्या म्हणून एक काय घेऊ शकतो की या पहिल्या ओळीवरून बोध की जबाबदार व्हा, स्वतः पैसे कमवा, दुसऱ्यांच्या पैशावर डोळा ठेवू नका. आता ह्याच्यात छोट्या गोष्टी पण येतात की भावंडांमध्ये मारामारी होतात की पैसे मला हवी, संपत्ती, आणि हे नसतं की मी जे आहे त्यात वाढवेन, आहे त्यासाठीच भांडतोय. आणि यासाठी होतं काय की दोघांचाही फायदा होत नाही. आपल्या इथे जे कोर्ट केस चालू राहिलं तर ते वर्षानुवर्ष चालू राहतात आणि किती पैसे जातो लोकांचा. तर त्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती मेहनत घेऊन स्वतः पैसे वाढवा. आता ह्याच्यात सांगतात की दुसऱ्याचे द्रव्य घेऊ नका, पण विद्वांची कविता होती बघ शाळेमध्ये, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेतच, घेणाऱ्याचे हातच घ्यावे. मग ते शेवटची ओळ महत्त्वाची आहे की तसा ॲटिट्यूड घ्या की तुम्ही पण दुसऱ्याला देण्यालायक बनाल उद्या भविष्यामध्ये, जर तुम्ही आधी घेत असाल तर, किंवा जरी नसाल घेत तरीही द्या. पण ते कसं आहे, नको रे मना द्रव्य पुढीलांचे अशा अर्थाने नाही आहे. आता घेणाऱ्याने घेत जावे म्हणजे नुसतं घ्यायचं नसतं, आपण मनात एक आपल्या लक्षात ठेवून घेतो की हे कर्ज आहे. म्हणजे कोणीतरी आपल्याला दान दिलं, समजा आपण गरजू आहोत आणि आपल्याला कर्ज काढण्यासाठी तारण द्यायला पण काही नाही, म्हणून शेवटी कोणीतरी दिलेल्या देणगीच्या आधारावर आपल्याला मोठं व्हावं लागतं.
तर किमान आपल्या मनात तो भाव टिकून राहायला हवा की कोणीतरी आपल्याला पोचलं म्हणून आपण मोठे होऊ शकलो. आणि त्यामुळे किमान ते नाही विसरता कामा. थोडक्यात ते द्रव्य, ज्या द्रव्याच्या आधारावर आपण जगलो ते आपलं नव्हतं ह्याची जाणीव असायला हवी. तो एक भाग झाला. मी या बाबतीत स्वतःला तत्त्व लावून घेतलेलं आहे किंवा नियम, साधा विचार केला की मी तुला मगाशी सांगत होतो की आपण स्वतःला शाणे समजतो, तर त्याचा चांगल्या अर्थाने वापर करून घेऊ शकतो आपण. माझ्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे की मी चांगल्या मार्गाने पैसे कमावून माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुबत्ता आणू शकेन. तर चुकीच्या मार्गाने पैसे कमवून जो पैसा माझा नाही किंवा माझी तेवढी योग्यता नाही, त्या पैशाचा हव्यास ठेवून किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवून मी माझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अपमान करणार नाही. जर आपण अहंकारी आहोत, स्वाभिमानी आहोत आणि आहोत आपण, तर मग त्याचा अशा चांगल्या रीतीने आपण वापर का नाही करायचा. मला डोकं आहे, चांगलं काम करून पैसे कमावण्या एवढी मला बुद्धी आहे, तर का मी स्वतःचा अपमान करू. कारण तू जर पैसे खातोयस याचा अर्थ तू स्वतःला काय सांगतोयस की अरे मला नीट काम करून पैसे नाही कमावतोय, त्यामुळे मला चोरीच करावी लागते. बरोबर. याचा अर्थ आपण स्वतःचा अपमान करतो ना. पहिल्या ओळीवरनं आपण पुढे सरकूया. अतिस्वार्थ बुद्धी नुरे पापसाचे. इथे अति शब्द मला महत्त्वाचा वाटतो, कारण स्वार्थ तर आपण साधायला हवा, स्वार्थ आपण साधायला आणि स्वार्थातूनच परमार्थ साधता येतो. ऑस्ट्रेलियातल्या एका TV शोवर जॉर्डन पीटरसन गेले होते. आता आपण पाश्चिमात्य विचारवंतांना सुद्धा आवजाव करायचं ठरवलं आहे. तर जॉर्डन पीटरसन तिथे गेले होते आणि एका मुलीने त्यांना विचारलं की पर्यावरणाचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्था बिघडलेली आहे, महाग झालेलं आहे सगळं, अन्याय होतोय, सामाजिक विषमता वगैरे वगैरे आहे, सगळे तिने मोठे मोठे प्रश्न मांडले. आणि हे सगळं असताना स्वतःची खोली साफ करा वगैरे फालतू सल्ले कसले देत बसता. तर पहिलं तर त्याने तिला सुनावलं की तू नीट विचार, तू तुझा प्रश्न नीट मांड, ही काय बोलायची पद्धत नाही, मी नाही उत्तर देणार तोवर. तर मग तिने जरासा बदल केला, विशेषण ती वापरत होती, युअर कमेंट्स आर बनाल वगैरे वगैरे म्हणत होती, तर ते तिला त्याने बदलायला लावलं. आणि नंतर मग तिला उत्तर देताना त्याने म्हटलं की लोकांना ज्यांना असं दाखवायचं असतं की मी किती चांगला आहे, पण त्यांना स्वतःचे वैयक्तिक प्रश्न सोडवायचे नसतात, न सोडवता स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न ज्यांना सोडवता येत नाहीत, स्वतःच्या समस्या ज्यांना सोडवता येत नाहीत, स्वतःचे प्रश्न, ते स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांना मी किती चांगला आहे दाखवण्यासाठी असे जगदवेळ्या प्रश्नांवर चर्चा करत राहतात की देशाचं काय चाललं आहे, राजकारणात काय चाललं आहे, समाजाचं काय चाललं आहे. त्यामुळे लोकांना असं वाटत राहतं की म्हणजे लोकांना असं वाटावं, लोक शहाणे असतात, पण फक्त लोकांना दाखवण्यासाठी की बघा बघा मी किती चांगला माणूस आहे तेवढं दाखवण्यासाठी जगाच्या गप्पा हाणतात. आणि प्रत्यक्षात स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र, आता पुलंचं ते वाक्य आहे ना की अमेरिकेची परराष्ट्र नीती, याच्यात आपण कुठे कामाला आहोत, आपण कुठेतरी काय पालिकेत चतुर्थ श्रेणीला चे कामगार आहोत, पण अमेरिकेची परराष्ट्र नीती यावर आपण खुशाल ठोकून द्यायचं. थोडक्यात आपण आपला पगार किती काय वगैरे, हा आपणही या गप्पा मारतो, म्हणून आपण ठरवलं ना गेले म्हणून आपण ठरवलं की या गप्पांना काय अर्थ नाही, राजकारणावर बोलायचं नाही आपण ठरवलं. याचं कारण हेच आहे की आपल्या हातात जर त्या गोष्टी नाही आहेत तर त्यावर आपण गप्पा मारून आपल्याला मिळणार काय आहे. ठीक आहे, आपली मतं पटतायत, पुरे ना, आता काय अजून काय हवं. नाही पटली तर वाद घालत बसायचं फकट, आपलं नातं बिघडतं, मग कशाला ते करायचं. आणि म्हणून त्याने सांगितलं की ज्यांना स्वतःला असं जगासमोर दाखवायचं असतं की बघा बघा मी किती छान आहे, पण त्यासाठी स्वतःच्या आयुष्यात मेहनत घ्यायची तयारी नसते, ते असे जगाच्या प्रश्नांविषयी चर्चा करतात. कारण त्यांना माहिती आहे की त्या जगात अन्याय होतोय ही बडबड केल्याने ऐकणाऱ्याला वाटतं वा किती याला हा सजग माणूस आहे, पण प्रत्यक्षात तो करतो काय, ठीक आहे जगात अन्याय होतोय सगळ्यांनाच माहिती आहे. तर स्वार्थ तुला तुझा साधायला हवा तर तू जबाबदार माणूस आहेस, तुझं पोट भरायला हवं जिवंत राहण्यासाठी. माणूस जन्माला येतो, जन्माला आल्यावर आपली पहिली जबाबदारी काय आहे, आपला स्वतःचा देह. आपली जबाबदारी दुसऱ्याने का घ्यावी ना. लहानपणी आपले आई वडील आपला सांभाळ करतात, पण जसे जसे आपण मोठे होत जातो, जसं वय वाढत जातं, असं होत नाही की आपण पहिली 18 वर्ष वयाची कायद्यानुसार आपले आई वडील जरी त्यासाठी जबाबदार असले आपल्यासाठी, तरी असं नसतं की पहिली 18 वर्ष आपण अजिबातच जबाबदारी घ्यायची नाही आणि 18वा वाढदिवस आला रे आला टणकन चला मी आता जबाबदार, असं शक्य नसतं. आपण लहानपणापासूनच जबाबदारी शिकत जातो, जबाबदारी घ्यायला गोष्टींची.
तर त्यामुळे स्वतःचा स्वार्थ साधणं ही आपली पहिली जबाबदारी असते. पण अतिस्वार्थ बुद्धीचा अर्थ असा होतो की फक्त स्वतःचाच विचार करत राहिलो तर एका अर्थी आपण स्वार्थातून परमार्थ साधणं हे महत्त्वाचं अशासाठी असतं कारण माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूच्या व्यवस्थेचं, परिसराचं, लोकांचं भलं झालं तर शेवटी मलाच त्याचा फायदा आहे. बरोबर. मी जिथे राहतो आहे, लोक असे असतात ना की झोपडपट्टीत राहत आहेत पण तिथे बंगला बांधून राहत आहेत. जर झोपडपट्टीत तुझा बंगला बांधलेला असेल तर उपयोग काय ना, कारण तुझ्याकडे पैसा आहे, तू भरपूर कमावला आहेस, पण तुझ्या आजूबाजूला जे वातावरण आहे ते अजिबात चांगलं नाही आहे, पोषक नाही आहे तुझ्या तब्येतीसाठी, तुझ्या मुलांच्या तब्येतीसाठी किंवा त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी. लोकांची स्वप्न काय असतात, मी अशा कुठल्या तरी परिसरात राहीन जिथे आजूबाजूला सगळं छान असेल. त्या दृष्टीने लोक मेहनत घेत असतात. अगदी आपलं साधं उदाहरण बघ, इथे लोक स्वतःचं घर व्यवस्थित ठेवतात, दुकानं व्यवस्थित, दुकानं बघ, दुकानं रोज येऊन दुकानदार सगळं स्वच्छ करतो आणि दुकानापुढ्यातला सगळा फुटपाथ असेल तो पण स्वच्छ करतो. पण स्वच्छ करतो म्हणजे काय करतो, बाहेर फेकतो, ते त्याच्या पलीकडे फेकून देतो. जर ज्या रस्त्यावरनं वर्दळ जाते येते, लोक ये जा करतात, तो रस्ता जर स्वच्छ नसेल तर लोकांना तिकडे यावंसं का वाटेल. आणि जर लोकांची वर्दळ कमी झाली, कारण तिथे घाण आहे, तिथे जावंसं नाही वाटत. आता ज्यांचा नाईलाज असतो ते लोक सगळीकडे जाय करतात. इथे मानसिकता कशी आहे की सगळीकडेच घाण आहे तर कोण किती हे करणार. पण तरी त्यातल्या त्यात जे स्वच्छ रस्ते असतात तिथे लोकांना यावंसं वाटतं आणि मग ज्यांच्याकडे पैसा असतो ते अशा ठिकाणी येतात. जर माझ्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ राहिला तर तो परिसर चांगला वाटेल लोकांना आणि लोकांना आकर्षून घेईल आणि त्यामुळे आपोआप त्या परिसराची किंमत वाढेल. मग जर माझी इच्छा आहे की मी फ्लॅट विकत घेतला आहे आणि रेट वाढावा, त्याची किंमत वाढावी, तर एक साधं गणित आहे की बाबा माझा आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहायला हवा शक्य तितका. कारण तू इथे जिन्यात बिन्यात थुकत असशील, इतरही कोणी करत असेल तरी माझं ते कर्तव्य होतं की जर मला माझा परिसर स्वच्छ ठेवायचा तर मी माझ्या परीने शक्य तितकी मेहनत घेईन. कारण आता मी जपानला जाऊन आलो म्हटलं म्हणून, पण तिथे मी पाहिलं लोक स्वतःच्या घराबाहेरचा बराच प्रत्येकाची मर्यादा असते अर्थात, पण बराच कचरा साफ करतात आणि रोज करणारे असतात की रोज सकाळी उठून घराबाहेर येतात आणि सगळा रस्ता झाडून काढतात. आणि तिथे मुळात कचरा टाकणारी माणसं कमी आहेत. आत्ता तू जर 1960 आणि 70च्या दशकातला जपान पाहिलास तर तेव्हा तिथे सुद्धा अशाच प्रकारे सगळीकडे कचरा टाकणारे. आपण जपानबद्दल नेहमी अरे लोकांना स्वच्छतेची प्रचंड आवड आहे वगैरे वगैरे, पण जपान नेहमी असा नव्हता. जपानमध्ये सुद्धा असंच कुठेही कचरा फेकायचे, काही करायचे, ट्रेनमध्ये कचरा टाकायचे, बेसिनं सगळी तुंबलेली असायची, सार्वजनिक संडास सगळे घाणेरडे असायचे, आपल्यासारखंच असायचं. न्यूयॉर्कमध्ये पण 1920च्या काळात वगैरे सगळं असंच होतं. असं नाही आहे की आपण काय एलियन आहोत, परग्रहावरचे आहोत आणि आपलीच माणसं घाणेरडी आहेत किंवा काय. त्या लोकांनी काय दंड वाढवले का? प्रत्येक देशाने वेगवेगळ्या काळात स्वतःच्या लोकांना शिकवण्यासाठी बरेच उपक्रम राबवले. जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली आणि त्यावेळी त्यांची प्रचंड नाचक्की झाली. घाणेरडा आहे जपान. अच्छा. आणि मग ते एकदम असे वैतागून उठले. जपानमध्ये एक नदी होती, तर मला तिचं नाव नाही आठवत, पण तिला रिव्हर ऑफ डेथ म्हणायचे तेव्हा. का? कारण ती इतकी प्रदूषित होती की त्या नदीत काय प्राणी तर जगायचेच नाहीत. सगळा प्रचंड कचरा लोक त्यातच फेकायचे किंवा सांडपाणी सगळं त्यातच वाहून जायचं. तर मग त्या नदीच्या जर तू आजूबाजूला राहत असशील तर मग तुझ्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होणारच ना. तर जपानमध्ये अशी परिस्थिती होती आणि आज तू जपान पाहिलास तर एकदम स्वच्छ आहे. चीनमध्ये अशी परिस्थिती 10-12 वर्षांपूर्वी बीजिंगमध्ये एक मला वाटतं 10 नाही अगदी 2000 साली तू जर बीजिंगला गेलास तर तुझे श्वास घ्यायचे वांदे. आज दिल्लीबद्दल आपण म्हणतो, दिल्ली काय मुंबईचं पण तसंच होतं आता. मग आपल्या देशाची पण नाचक्की व्हायची वाट बघतो का आपण? की नाचक्की वाट कसली बघायची? नाचक्की आता होते कारण सोशल मीडियावर लोक काय ना काहीतरी शिवाय घालतच असतात आणि आपल्याला फरक नाही पडत आहे. असं नाही की फरक नाही पडत आहे. आपण एकेका माणसा आपण 1.5 अब्ज लोकसंख्येत एक माणूस काय करणार हा प्रश्न. लोकांचं काय म्हणू आपण, त्यामुळे आपण जास्त हतबल होतो की मी हवं तेवढं स्वच्छ ठेवेन पण लोक घाण करतील तर मी काय करू. लोकांकडे कदाचित पैसा आल्यावरती ते बदलू शकेल.
पैसा आल्यावर बदलतं. असं आहे की $5,000 जास्त माणूस, म्हणजे $5,000 जास्त ज्यांचं दरडोई उत्पन्न वाढतं ज्या देशाचं, तिथले लोक पर्यावरणाच्या बाबतीत सजग होतात. कारण आता जर एकंदरीत असा विचार असेल की मी माझं पोट भरायचे माझे वांदे आहेत, मला काही पडली नदी आणि रस्ता, अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरायचे, रिन्युएबल एनर्जी सोर्स, तर ते सतत डोक्यावर मारत असतात, नाही कोळसा नाही वापरायचा. आपल्याला सांगतात, चीनला सांगतात, आणि चीनने ते कमी केलं आहे कोळसा वापरणं. पण आपण अजूनही बराच वापरतो, कारण आपल्याला वापरावा लागतो. आपल्याकडे अजूनही फार मोठ्या प्रमाणावर अशी जनता आहे, म्हणजे कोट्यावधी लोक आहेत जे दिवसाला $200 पण कमवत नाहीत. ते कुठे विचार करत बसणार की बाबा मी सौर ऊर्जेवर घर चालवेन किंवा काय. जर तुला परवडलं तर पाहिजे. तू तुझ्या घरावर सोलार पॅनल बसवून घ्यायचा खर्च केवढा येतो तो कोण करणार एवढं. तर सुरुवातीला कोळसा लागणारच आपल्याला श्रीमंत होण्यासाठी. एकदा श्रीमंत झालो की लोक अधिकाधिक प्रमाणात सजग होत जातील. पूर्वी वाटतं 10-20 वर्षांपूर्वी लोक म्हणायचे, 10 वर्षांपूर्वी नाही 20 वर्षांपूर्वी तरी लोक म्हणायचे इंडिया का कुछ नहीं होने वाला, जितने जल्दी हो सके भाग जाओ. मला वाटतं आता 20 किंवा 30 वर्ष लागतील, त्यानंतर आपलाही देश बाकी देशांसारखा चांगला दिसेल. कदाचित आपण 1000 वर्ष गुलामीत होतो, तर ते मानसिकता जायला, ती मानसिकता बदलायला थोडा वेळ लागेल. ती बदलली आहे बऱ्याचशा प्रमाणात. तो परिणाम तो सुद्धा आहे, पण तो जरा वेगळा भाग झाला. आपण खूपशा उदाहरणं वगैरे देतो किंवा हे तत्ववेत्ते वगैरे, हे भारतात मधल्या 500 वर्षात तेवढे झालेच नाहीत. झाले पण कमी प्रमाणात झाले, ज्या प्रमाणात झाले असते, कारण लोकांना स्वतःचा जीव वाचवायचं हे मुख्य होतं. तत्ववेत्ते तर झालेले. आता तू 500 वर्ष म्हणतोयस, रामदास स्वामी त्या 500 वर्षात येतात. कमी झाले बोललो ना मी. कमी झाले म्हणण्यापेक्षा मला वाटतं झालेत पुरेसे, फक्त आपण त्यांच्याकडे कमी लक्ष देतोय. आपणही म्हणतोय मी, कारण आपल्याला माहिती नाही की आपल्या देशात अशी किती माणसं आहेत जे गपचूप स्वतःपुरतं या सगळ्या तत्ववेत्यांचा अभ्यास करून स्वतःच्या आयुष्यात ती मूल्य आचरणात आणून व्यवस्थित जगतात. असू शकतं. आपली अडचण ही होते की आपण घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला दिसणारी माणसं सगळी आणि आपल्या नजरेत भरणारी माणसं सगळी, कारण आपला कल नकारात्मक गोष्टींकडे जास्त असतो. मी त्या बाबतीत माझा एक नियम असा आहे की स्वतःला मी सांगून ठेवलेला की आपलं लक्ष अशा लोकांकडे जातं जे कचरा करतात, थुंकतात, नियम पाळत नाहीत. पण आपण अशा लोकांकडे लक्ष देत नाही जे कचरा करत नाहीत, जे थुंकत नाहीत, जे नियम पाळत नाहीत, आणि त्यांची संख्या जास्त असेल. नाहीतर खूप जास्त कचरा असतात, खूप जास्त अपघात होत असते रस्त्यावर. व्यवस्थित गाड्या चालवणारे लोक जास्त आहेत अजिबात वेड्यासारखे चालवणाऱ्या लोकांपेक्षा. कचरा न टाकणारे लोक, न थुंकणारे लोक हे कचरा करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहेत. यावर आपल्याला विश्वास बाळगायलाच हवा, कारण त्याशिवाय आपण कसे जगणार ना व्यवस्थित डोकं ताळ्यावर ठेवून. नाहीतर आपण सगळेच हतबल होत राहू. याचा अतिस्वार्थ बुद्धीशी फारसा संबंध नाही. आपण फार विषयांतर केलं असं वाटतं मला. ठीक आहे, पण थोडाफार आहे. कारण अतिस्वार्थ बुद्धीचा अर्थ कदाचित असा असेल की माझ्या स्वार्थाची व्याप्ती इतकी संकुचित आहे की मी खरोखर दुसऱ्याचा अजिबात विचार करत नाही, आणि माझा स्वार्थ साधण्यासाठी मी दुसऱ्याला इजा पोहोचवतोय का किंवा दुसऱ्याचं नुकसान करतोय का याचा मी विचार करणार. पैसे खातोय ते पण, पैसे खातोय पण त्यात म्हणजे ते त्याच्याशीच संबंधित आहे म्हणूनच असेल. किंवा मी माझं घर स्वच्छ केलं, आता कचरा मी बाहेर भिरकावून दिला, तर ही अतिस्वार्थ बुद्धीच झाली, कारण त्याने माझंच नुकसान होतं. आणि हे दोन्ही ओळी जर एकत्र घेतले तर ते पैशाच्या बाबतीत होतं की नको रे मना दवळे ते पुढीलांचे अतिस्वार्थ बुद्धी. आता आपण त्या वाक्यांवर वेगळ्या रीतीने चर्चा केली म्हणून, पण एकत्र घेतलं तरी ते बरोबर आहे की दुसऱ्याचा पैसा सुद्धा मला हवा, तो हव्यास जर आपण मनात ठेवला तर त्याने फक्त आपला पापसंचय होत जातो. आणि येतं तर घडे भोगणे पाप ते कर्म खोटे हे म्हटलं तसंच आहे की जर मी पैसा कमावलाय तो मी योग्य काम करून कमावलेला नसेल, जर मला तो आयता मिळवलेला असेल मी माझी लायकी नसताना, तर माझ्या वाटेला जे भोग येतील, कारण मग तो पैसा मला नीट लाभणार नाही, आणि मग माझ्या आयुष्यात असे चढउतार येतील जे इतक्या टोकाचे असतील की मी अचानक अतिश्रीमंत झालो आणि मग मी रस्त्यावर आलो. आणि ज्या माणसाचं असं झालेलं असतं, जो माणूस श्रीमंत होतो, आता आपल्याला 4 लोकात राहायचं आहे, प्रतिष्ठा मिळवायची आहे, तू श्रीमंत झालास, तुला अचानक तुझी प्रतिष्ठा वाढली, तुला वाटतं वा आता मी शाणा, आणि नंतर उद्या तू रस्त्यावर आलास, तर याहून जास्त तू नागडा कसा काय होणार? कारण लोकांना तुझी लायकी दिसली, अरे याची पैसे कमावण्याची लायकी नाही, कोण तुला पैसे द्यायला जाईल? बरोबर, की तुझ्याकडे आधी कितीतरी पैसे होते
आणि तू ते सगळे घालवून बसलास. आणि ते त्याला किती वाईट वाटत असेल, त्या स्वतःला मनाला की अरे आपण काय केलं, म्हणजे आपण घालवला सगळा पैसा. ते सगळं झाल्यानंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे ना. त्यानंतर त्याला पुन्हा संधी कोण देणार, कशी देणार? कारण अरे तुझ्याकडे जेव्हा पैसा आला होता तेव्हा तू काय केलंस ते पाहिलं आम्ही. तो पिक्चर आहे बघ मुळशी पॅटर्नमध्ये, त्याच्यात तसंच दाखवलं की तो जमीन विकतो, तो पैसा सगळं पाहिला नाही. अच्छा हां, म्हणजे त्यांनी त्याच्यावरतीच पिक्चर बनवला की तो जमीन विकतो, पैसा सगळा संपतो त्याचा, आणि मग तो पुन्हा वॉचमनची नोकरी करत असतो. अच्छा. मग त्याची मुलं त्याला बोल लावत असतात की काय तू सगळं उडवलंस. ते पिक्चरमध्ये अजून खूप काय काय, पण मुद्दा तो आहे काय. शेवटची ओळ मला नवल रविकांतचं वाक्य आठवून देते. कोणतं? न होता मनासारखे दुःख मोठे हे वाक्य आहे ना, ही ओळ आहे ना, सॉरी. हॅव फ्युअर डिझायर्स इफ यू वॉन्ट टू बी हॅपी. आता ते नेमकं वाक्य काय ते पाहायला हवं, पण त्याचं म्हणणं हे हॅव फ्युअर डिझायर्स. आणि मग तो सिंघमचा डायलॉग पण आठवतो, मेरी जरूरत एक कम है इसलिए मेरी जमीर में दम है. अच्छा, पण हे मला बाबा सतत ऐकून दाखवतात, कधी वैतागलो की न होता मनासारखे दुःख मोठे. कारण सगळ्यात सोपी वाक्य आहे दुःखाची, तुझ्या सोपी व्याख्या. तू मला हवं ते घडत नाहीये म्हटल्यानंतर मला वैताग येतो. त्यामुळे मला अमुक हवं, मला तमुक हवं, हे जितकं तू जास्त करशील तितकं तू दुःखी राहणार, हे स्वाभाविक आहे ना. की जेवढ्या जास्त अपेक्षा बाळगशील, जेवढी इच्छा तुला जास्त होत राहील की मला हे पण हवं, मला ते पण हवं, ते मिळणार तर नाही तुला. ते मिळत नाही तोवर तू सुखी राहणार नाहीस. आणि ते मिळाल्यानंतर तुझा अपेक्षाभंग होणारच आहे, भ्रमनिराश होणारच आहे. कारण तुला वाटतं की मी हे मिळवलं की मी सुखी होईन, पण ते मिळवल्यावर तुला आणखीन 4 गोष्टी हव्या असतात. मार्क मॅन्सन म्हणतो ना की एक गोष्ट तू मिळवलीस की तुला नवीन गोष्ट मिळवायची आहे. तर म्हणजे जिम तू समज सबस्क्रिप्शन घेतलंस जिमचं, तर ती तर मिळवलीस, मग पुढे तुझ्या अजून एक असतं की जिमला जाणं, तो एक तुझ्या पुढे अडचण असते. मग तुझ्या एक जसं तुझी अपेक्षा वाढत जातात गोष्टींच्या. आता जिमला जातोयस तर मग 6 पॅक्स पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे असं. कारण जिममध्ये तुला दिसतात की अरे बापरे त्याची बॉडी, अरे बापरे त्याची बॉडी, मला असं व्हायचंय, मला तसं व्हायचंय. मग तू काय घेतोस, अच्छा ही पावडर घेतोस का, मी पण घेऊ का वगैरे वगैरे. पावडर, मग ती पावडर घ्यायची. मग त्या पावडरचे दुष्परिणाम किंवा ते परत पैशासाठी मग घरी तू रडणार की पावडरला पैसे द्या. हे कॉलेजमधल्या मध्ये असताना होतं. पण मुद्दा की जसं तू अपेक्षा एक जास्ती ठेवतो. आता काही मुलं असतात बघ की ज्यांना 95-96% येतात तरी पण ते रडतात, त्यांना वाईट वाटत असतं कारण आपल्याला अजून जास्त टक्के का नाही. आणि त्या उलट जर आपण असू म्हणजे ही काही चांगली गोष्ट नाही आहे की ॲटिट्यूड तुझा, पण तुझी अपेक्षा नसते त्यामुळे तुला वाईट वाटत नाही. बरोबर. हे फार आपण अशी उदाहरणं दिली ज्याच्यात जे आपल्याला रिलेट होत आहेत, आपल्याला रिलेट होत आहेत, पण ती काय फार आदर्श उदाहरणं नाही. पण असं म्हणजे तर ते ठेविले अनंते तैसेची राहावे वगैरे, की बाबा जी काही परिस्थिती आहे त्यात सुखी राहायला शिकायला हवं आपण. असं नाही आहे याचा अर्थ की आपण आकांक्षा आणि महत्वाकांक्षा बाळगू नये, पण मी करतोय ते काम बरोबर आहे आणि मला माझ्या आकांक्षांकडे, माझ्या इच्छांकडे नेतंय, तर मग मला सुखी राहणं सोपं आहे. कारण मी स्वतःला सांगू शकतो रोजच्या रोज उठून की हो आपल्या मनासारखं घडतंय, मी करतोय सगळं व्यवस्थित, याचा अर्थ होणार आहेत गोष्टी मला हव्या तशा. तो गीतेतला श्लोक आहे ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मग या ओळीचा बोध आपण तसाच घेऊ शकतो की तुम्ही अपेक्षा कमी करा आणि तुमचं जे काही काम आहे ते नित्यनियमाने करत राहा मनापासून. आणि त्याच्या वरच्या ओळींशी त्याचा संबंध लावला तर असाही अर्थ होतो की तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा जरा मर्यादित ठेवा, त्यामुळे तुमची स्वार्थबुद्धीसुद्धा मर्यादित राहील. आणि मग तुम्हाला नको तो हव्यास लागणार नाही. त्यामुळे जो पैसा तुमच्या लायकीचा नाही किंवा ज्या पैशाची तुमची योग्यता नाही, जो पैसा तुम्ही कमावलेला नाही, त्याचा लोभ तुम्हाला वाटणार नाही. बरोबर. तर बघ मला या श्लोकावरून असा बोध होतो की दुसऱ्याच्या द्रव्याचा हाव करू नका, स्वतः कमवा, जबाबदार बना. ऋग्वेदातली पहिली ऋचा आहे की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच्या आयुष्यातली. त्याचा अर्थ आपण तसा लावलेला आहे. पहिली ऋचा अग्नीचं कौतुक करणारी आहे, अग्नीचं कौतुक करते. पण आपण जो अर्थ लावला की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या, तसं स्वतःच्या हिमतीवर काय ते तुमचं पैसे द्रव्य कमवा. आणि द्रव्याच्या बाबतीत मला एक सांगावं असं वाटतं की एक फ्रान्सिस बेकन नावाचा फिलॉसॉफर होता इंग्लंडमध्ये. त्याने सांगितलं होतं की मनी इज अ ग्रेट सर्वंट बट बॅड मास्टर. आपण लोक पैशाच्या मागे धावत राहतो आणि आपण पैशाचं काय करतो, आपण जे मग अशी म्हणालो की कशासाठी कमवतो हे क्लिअर नसतं. फक्त पैसा कमवायचं हेच स्वप्न बाळगलं तर त्यामुळे आपण पैशाच्या मागे धावत राहतो आणि मग लोक म्हणतात की आपण पैशाचे गुलाम झालो आहे. तर रिचेस्ट मॅन इन बॅबिलोनमध्ये काय की पैसे हे तुमचे गुलाम आहे, तुम्ही त्याला गुलामासारखं राबवा,
तुम्ही त्याचा वापर कुठे आणि कसा करता याच्यावर हे अवलंबून असतं की तुमचे पैसे भविष्यात किती वाढतील. तर हे एक झालं की चल आपण याच्यातून बोध काय घेऊ शकतो की जर पैसे कमवते तर नीट साठवायला हवेत, बचत करायला हवी. आपल्याकडच्या पैशासाठी आपण लायक व्हायला हवं, आपल्याकडे पैसे आणण्यासाठी आपण त्या लायक व्हायला हवं. हां, आणि अति स्वार्थबुद्धी वाटत नाही कुठे लागू पडते. स्वार्थबुद्धी तू तुझ्या आयुष्यातला असं काय लागू करशील का? नाही, साधारणतः कधीतरी असं होऊ शकतं की आपण उत्स्फूर्तपणे वागत असताना की नाही मला दुसऱ्याचा विचार करायचा, पण ठीक आहे आपण की मला स्वतःच बघायचंय, असं कधीतरी होऊ शकतं आणि बऱ्याचदा होत असतं. असं नाही की चल कालच डिस्कस करत होतो की मेट्रोमधून किंवा बसमधून जाताना इतराला सीट देणं, जर तुझ्या हे आपलं अगदी सार्वजनिक पातळीवर झालं, पण अगदीच तू स्वतःच्या आयुष्यात तुझ्या घरी सुद्धा बघ की काय आपण लहानाचे मोठे होताना कधीतरी आईने सांगितलं एक काम कर, हे कर, नाही आता नाही करायचं आहे मला वगैरे. तर आता तेव्हा तर लहान होतो आपण, बरोबर, पण मोठे झाल्यानंतर सुद्धा छोट्या मोठ्या बाबतीत जर आपण असे वागत असू, घरापुरतंच असेल असं नाही, बाहेर सुद्धा, आता तू बाहेरचं उदाहरण दिलंस, किंवा गाडी चालवताना दुसऱ्याला पुढे जाऊ दे, म्हणजे तुला माहिती आहे की खरं तर त्याने जायला हवं पण तुला घुसायचंय, असं वगैरे करणं, या सगळ्या पद्धती आहेत. तर ते होता कामा नये की मी माझंच बघणार, बाकीचे सगळे गेले उडत, हे वागत राहिलो तर जेव्हा आपली वेळ येईल, जेव्हा आपल्याला गरज असेल, किंवा आपण कोंडीत पडलेलं असू, तेव्हा बाकी सगळे म्हणतील जाऊ दे याला उडत, याने दुसऱ्याचा विचार केला नाही, मी का करू. पुढचं आहे की घडे भोगणे पापते कर्म खोटे, की मी जर व्यवस्थित काम करत नाहीये, आपण यावर जास्त चर्चा केली नाही आपण. हां, अच्छा, तू बोलायचं. पण मी जे काम करतोय ते जर मी व्यवस्थित करत नाहीये, की नावापुरतं काहीतरी थुकपट्टी लावून मी काहीतरी करून दिलं, किंवा चुकीचं काम करतोय, तर त्याच्यामुळे माझ्या वाटेला जे भोग येतील ते वाईटच असणार. म्हणजे जर आपण काम करतोय ते नीट करत नसू तर, आणि हे वर्षानुवर्ष असंच करत राहिलो, तर अर्थातच आपण वैतागणार, अरे यार मी काय आयुष्य जगतोय वगैरे, हे विचार येणारच ना मनात. बरोबर. आणि अर्थात तेवढेच भोग आपल्या वाटेला येतील असंही नाही, कारण आपण जर आपण काम चांगलं करत नसू, एक तर चांगलं काम आपण करत नसू तर, आणि जे काम करतोय ते नीट करत नसू तर, दोन्ही प्रकारे, तर आपलं नाव खराब होणारच की हा काय निरुपयोगी माणूस आहे किंवा उपद्रवी माणूस आहे. हे तर लोकांना जाणवणारच, लक्षात येणारच, ते लपून राहणार नाही. आणि एवढं सगळं करून की बाबा जो पैसा माझा नाही त्याचा मी हव्यास बाळगला, मी फक्त स्वतःचा विचार केला, मी लोकांचा विचार केला नाही, माझ्या वाटेला जी कामं आहेत ती मी नीट केली नाहीत, किंवा मी चुकीची कामं करत राहिलो, हे सगळं केल्यानंतर मला जे हवं आहे ते मला मिळणार आहे का? नाहीच मिळणार. कारण गोष्टी माझ्या मनासारख्या होणार नाही. जर मी नीट काम केलं नाही तर मला फळ मिळणार नाही, हे साहजिक आहे. की फळाची अपेक्षा, तू काम कर आणि तरीसुद्धा फळाची अपेक्षा ठेवू नकोस, हे आपल्याला सांगितलं. फळाची अपेक्षा ठेवू नकोस म्हणजे तू काम कर, फळ मिळेल की नाही माहीत नाही, पण जर मी काम नाही केलं तर नक्कीच मिळणार नाही ना. आणि जर मी फक्त स्वतःचा विचार केला तर एक वेळ अशी येईल की तोवर जग आपल्याला सांभाळून घेईन, पण एक वेळ अशी येईल जेव्हा जग आपल्याला म्हणेल गेलाच उडत. बरोबर, तूच बघ स्वतः काय ते. आणि दुसऱ्यांचे पैसे आपण ढापत राहिलो तर मग निदान आपल्याला तरी, जर आपण जो पैसा आपला नाही तो जर त्यावर जर आपण डोळा ठेवला तर शांत झोप लागणार नाही. एक प्रकारे तो याचा अर्थ दोन्ही होऊ शकतं, की दुसऱ्याचे पैसे घेणं असंही होऊ शकतो, किंवा दुसऱ्याचा हेवा वाटणं असंही होऊ शकतं, की अरे त्याच्याकडे किती पैसा आहे, मला पण हवा आहे, असं वाटत राहिलं तर त्यानेही आपल्याला शांत झोप लागणार नाही. हे सगळं करून जर अशी आपली मानसिकता तयार झाली की जो पैसा माझा नाही तो सुद्धा मी कमावणार, मी फक्त स्वतःचा विचार करणार, मी कामही करणार नाही, तर मग माझी कुठली इच्छा पूर्ण होणार आहे, मला मनासारखं जगताच येणार नाही. आजचा थोडक्यात बोध आपण असा घेतला की कामं व्यवस्थित करा, दुसऱ्याच्या पैशाचा हव्यास ठेवू नका, जो पैसा तुम्हाला कमवायचा आहे तो का कमवायचा आहे ते लक्षात घ्या, आणि त्या पैशाच्या योग्यते जेवढा पैसा कमवायचा आहे तेवढी आपली योग्यता वाढवा, आणि फक्त स्वतःपुरता विचार करू नका, एकंदरीत परिस्थितीचा विचार करून मग काय तो स्वतःचा स्वार्थ साधा, की दुसऱ्यांना त्रास न होता किंवा झाला तर दुसऱ्यांना उपयोग होऊन मी स्वतःचा स्वार्थ कसा साधेन, तर मग गोष्टी मनासारख्या होतील. आणि जरी नाही झाल्या तरी हे माहिती आहे आपल्याला की गोष्टी मनासारख्या होत नाहीत, तेव्हा आपल्याला
वाईट वाटतं. पण एकंदरीत जर आपण असं व्यवस्थित चांगले राहिलो तर बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील, किंवा शेवटी किमान आपलं एवढं तरी समाधान असेल की माझं काय नाही चुकलं, मी व्यवस्थित राहिलो. कारण जेव्हा आपल्याला स्वतःचा राग येतो तो सगळ्यात वाईट असतो. बरोबर. तर आपण इथे आजचा एपिसोड थांबवूया. पुढचा श्लोक आपण पुढच्या वेळी त्यावर चर्चा करू. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. जर काही आवडलं नसेल तर तेही कळवा. आणि कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.